तर बघा आपल्याला याच्यामध्ये समजून घेत असताना फर्स्ट टी हा कसा तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन काय काय होते ते पुन्हा मला सांगा. आपण काय काय त्याच्यामध्ये घेतोय? वॉटर, वॉटर, शुगर, शुगर, मिल्क, ओके, टी पावडर. ओके, टी पावडर. पावडर. ठीक आहे. आता हे आपण काय करतोय? हे सगळं जे आहे ते घेतोय आणि त्याच्यानंतर आपला प्रोडक्ट काय तयार होतोय? टी पावडर होतोय. ठीक आहे, टी होते तयार, सॉरी. तर याच्यामध्ये बघा आपण काय काय घेतलेले आहेत? वॉटर घेतलेलं आहे, शुगर घेतलेलं आहे, मिल्क घेतलेलं आहे आणि टी पावडर. या सगळ्यांची काय होते? रिॲक्शन होतीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला हीट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर हीट दिली नाही तर टी तयार होतोय का आपला? नाही होतय टी. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर हीट महत्वाचं आहे, मी तुम्हाला नंतर पुढे सांगणार आहेच. आता हीट कुठं आपण दाखवणार आहोत बघा. तर तुम्हाला हे रिॲक्शन मध्ये सगळं येणार आहे पुढे. जी हीट आहे ती हीट आपण इथं दाखवणार आहे. ट्रायंगल साइननी हीट दाखवली जाते रिॲक्शन मध्ये नेहमी, लक्षात ठेवा. ही रिॲक्शन तुम्हाला लिहायची नाही, फक्त तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी सांगते. आता हे रिॲक्शन वॉटर, शुगर, मिल्क आणि टी पावडर ह्या सर्व जे आपण ऍटम्स घेतलेले आहेत, ह्या सगळ्या ऍटम बरोबर काय होते? त्याची रिॲक्शन होते आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतोय? टी मिळतोय. ठीक आहे. आता टी मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? ठीक आहे बाबा, आम्हाला टी नकोय, त्यामधली शुगर आपल्याला बाजूला काढायची. मिळेल का रे शुगर बाजूला? नाही. वॉटर जसं आहे तसं माघारी मिळेल का आपल्याला? नाही. नाही मिळणार. म्हणजे आपण हे सगळे जे प्रोडक्ट आहेत आपल्याला पुन्हा जसे होते तसेच जर हवे असतील तर ते मिळणार नाहीत. कारण हे जे आहेत त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो. वॉटर, शुगर, मिल्क, टी पावडर जे आहेत, मग हे जे आपण घटक घेतलेले आहेत ते रिॲक्टंट आहे. या रिॲक्टंटची रिॲक्शन होऊन आपल्याला टी मिळतोय. पण टी पासून जे आपण मेन वॉटर, शुगर घेतलेले होते ते सबस्टन्स पुन्हा आपल्याला रिटर्न मिळत नाहीत. तर इथं काय झालेली आहे? केमिकल रिॲक्शन झालेली आहे, लक्षात घ्या. मग केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतात? जे चेंजेस होतात ते परमनंटली चेंजेस होतात. ओके, ही गोष्ट लक्षात आली का? जी टी पावडर आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये परमनंटली चेंजेस होतात. मग आता परमनंटली चेंजेस म्हणजे नक्की काय होतात बघा. आता मला फक्त तुम्हाला इथं टेक्स्ट दिसतंय का नाही तेवढं सांगा. टेक्स्ट दिसतंय सगळ्यांना? हो. आता याच्यामध्ये काय चेंजेस होतात बघा. एक केमिकल रिॲक्शन इज प्रोसेस विच वन और मोर सबस्टन्स कॉल्ड रिॲक्टंट. मी आता सांगितलं जे वॉटर, शुगर, टी पावडर, मिल्क हे काय आहेत? रिॲक्टंट आहेत. A chemical reaction is a process in which one or more substance, also called the reactant, are converted one or more different substance known as the product. मग आपल्याला प्रोडक्ट काय मिळालेलं आहे? टी मिळालेलं आहे, लक्षात घ्या. तर यालाच आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. मग हे पुन्हा चेंज होतात का? नाहीत होत चेंज. जर आपण आता इथे बघा एखादी हे घ्यायचं म्हटलं, हे सगळ्यांना टेक्स्ट मी लिहिलेलं दिसतंय का? नाही मॅडम. नाही. नाही मॅडम. बट टाइप केलेलं तरी टेक्स्ट दिसतंय का? नाही. ओके ओके, 1 मिनिट. ठीक आहे सगळ्यांना? नाही मॅडम, व्हाईट बोर्ड दिसतोय फक्त. मॅडम. ओके, 1 मिनिट हा. आता हे टेक्स्ट तुम्हाला हाफच दिसेल. ओके, टेक्स्ट दिसलं तर सांगा मला.
ठीक आहे. हो दिसतंय. पूर्ण दिसत नसेल पण टेक्स्ट तुम्हाला. हो पूर्ण दिसत नाहीये. नाही ओके. मॅडम हो, दिसत. ठीक आहे. बघा आता मी इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, याचं जे रिॲक्शनची जी डेफिनेशन आहे ती दिलेली आहे. मी पुन्हा इथे देते पुढच्या पेजवरती. वन मिनिट. आता तुम्हाला इथे दिसत नाही त्यामुळे मला हे करावं लागतंय. ठीक आहे, आता दिसतंय. आता पूर्ण दिसत असेल डेफिनेशन. हो. हो. आता केमिकल रिॲक्शनची प्रोसेस ही डेफिनेशन लिहून घेते टायटल टाकावरती. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. बघा याच्यामध्ये काय आहे, ए केमिकल रिॲक्शन इज प्रोसेस इन विच वन और मोर सबस्टन्स ऑल्सो कॉल्ड द रिॲक्टन्स. आता ह्याच्यामध्ये जे रिॲक्टन्स सांगितलेले आहेत ते कोणते सांगितलेत मी बघा तुम्हाला. वॉटर, शुगर, मिल्क, टी पावडर हे रिॲक्टन आहेत. हे जी काय होते, केमिकल रिॲक्शन होते आणि याच्यामध्ये जे आपल्याला प्रोडक्ट मिळते ते टी मिळते. ठीक आहे. बघा, आर कन्वर्टेड टू मोर और वन और मोर डिफरंट सबस्टन्स. त्याचं काय होतंय, कन्व्हर्शन होतंय. एका किंवा एकापेक्षा जास्त सबस्टन्स मध्ये कन्व्हर्शन होतंय, नोन ॲज द प्रोडक्ट. त्यालाच आपण प्रोडक्ट असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपल्याला जे प्रोडक्ट मिळालेलं आहे ते टी मिळाले. आता मी तुम्हाला केमिकल रिॲक्शन आणि फिजिकल याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स सांगितलेला आहे की केमिकल रिॲक्शन मध्ये परमनंटली चेंजेस होतात. बघा याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन मध्ये परमनंटली चेंजेस होतात, पण फिजिकल रिॲक्शन जेव्हा होतात तेव्हा फिजिकल जर प्रॉपर्टीज जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये परमनंटली चेंजेस होत नाहीत. डेफिनेशन लिहून घेतली काही? हो. ओके. आता नेक्स्ट थांबा मॅडम, आपण आता थांबा. ओके ठीक आहे, घ्या लिहून. मॅडम दिसना झाली डेफिनेशन. हा तर मी स्क्रीन हे केलेली आहे, दिसते का? हो. ओके ओके. जेव्हा दिसत नसेल तेव्हा सांगायचंय मला. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना क्लिअरली? हो. हो मॅडम. ठीक आहे, लिहून झालं की सांगा मला. झालं मॅडम. ओके ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला इथंच सांगते एक अजून एक एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपण रिॲक्टन घेऊया ए प्लस बी. आता रिॲक्टन घेताना ए प्लस बी, तर आपल्याला जे प्रोडक्ट मिळतंय ते सी. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा ए काय आहे, रिॲक्टन आहे. बी काय आहे, रिॲक्टन आहे. ए आणि बी यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला प्रोडक्ट काय मिळतंय, सी मिळतंय. ठीक आहे. बरं आता नेक्स्ट मी जे लिहिलेलं टेक्स्ट आहे ते तुम्हाला दिसतंय का सांगा मला नंतर.
आवाज येत नाही. ओके, आता येतो आवाज? हो हो हो. आता येतोय. ओके, ठीक आहे. ठीक आहे, बघ आता याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट दिसते आता मी जे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे ते. हो मॅडम, A+B ना हेच ना? नाही, मी आता पुढे तुम्हाला हे टाइप केलेलं आहे. ए केमिकल रिएक्शन प्रोसेस इन विच सम सबस्टन्स undergoes bond breaking and transfer into new substance by formation of new bond. ओके, हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? नाही मॅडम. नाही मॅडम दिसत. ओके, 1 मिनिट. तर हे दिसताना थोडंसं मोठं असल्यामुळे तुम्हाला इथे दिसायला प्रॉब्लेमच होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं आता दिसत असेल. हो. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय आहे, एक केमिकल रिएक्शन. या केमिकल रिएक्शन मध्ये प्रोसेस काय होते ते आपल्याला पाहिजे. ए केमिकल रिएक्शन is a process in which some substance undergoes bond breaking and are transferred into the new substance. आता जर इथे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, सोडियम Na+Cl हे आतापर्यंत तुम्ही पाहत आलेलं आहे. आता याची रिएक्शन काय होते रे? सोडियम क्लोराईड अशी रिएक्शन होते. पण जेव्हा यांची रिएक्शन होत असते तेव्हा काय होतं? बॉन्ड ब्रेकिंग होतं. तर बॉन्ड ब्रेकिंग कसं होतं? तर सोडियमचं हे जे आहेत 281 हे त्याचं ॲटॉमिक नंबरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8 and 7. ठीक आहे, आता हे जे शेवटचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात? बॉन्ड ब्रेकिंग करतात. म्हणजे सोडियम ॲटम आहे तो 1 इलेक्ट्रॉन कुणाला देतोय? क्लोरीनला. पण याच्यामध्ये मी फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट इथे तुम्हाला काढून दाखवते. ओके, हा सोडियमचा आउटर मोस्ट ऑर्बिट आहे. क्लोरीनचा तर वेगळ्या कलरने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा क्लोरीनचा आहे. तर सोडियम काय करतोय? याचा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला कंबाईन करतोय. लक्षात घ्या. मग इथं काय होतंय? ह्यांचे जे शेवटच्या ऑर्बिट आहेत ते बॉन्ड ब्रेकिंग होऊन आपल्याला काय मिळते? सोडियम क्लोराईड मिळते. कारण हे तुम्हाला 8th 9th ला बऱ्याच वेळा हे समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला आता इथे सांगावं लागेल म्हणून बॉन्ड ब्रेकिंग कसं होतंय ते. ओके, बघा आता आपण इथे पाहूया. आता बघा, ए केमिकल रिएक्शन इज process in which the some substance undergoes bond breaking and are transferred into the new substance by formation of the new bond, the substance taking part in the chemical reactions. आता ह्याच्यामध्ये रिएक्टंट सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. या दोन्हींची रिएक्शन होऊन आपल्याला न्यू सबस्टन्स काय फॉर्म होतोय? सोडियम क्लोराईड हा फॉर्म होतोय. ठीक आहे. So, by formation of the new bond, the substance taking part in the chemical reactions are called reactants, whereas the substance. The from as the result of the chemical reaction by formation of the new bond are product. जे न्यू बॉन्ड फॉर्म होतात त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. की मी फॉर एक्झाम्पल मग जे टीचं सिम्पल दिलेलं होतं की आपण प्रोडक्ट कशाला म्हणतोय, रिएक्टंट कशाला म्हणतोय, हे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी. आता इथे बघा, तुम्हाला केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने असतं आणि कसं लिहिलं जातं. तर रिएक्टंट कोणते आहेत, परत प्रोडक्ट कोणते आहेत. द केमिकल इक्वेशन, द रिप्रेझेंट ऑफ द केमिकल रिएक्शन इन condensed from copper sulfate CuSO4 plus झिंक. आता ह्या दोन्हींची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा प्रोडक्ट काय मिळते आपल्याला? झिंक सल्फेट आणि कॉपर हे 2 प्रोडक्ट मिळते. तर लिहित असताना आपल्याला इक्वेशन कसं लिहायचंय? तुम्ही ज्या पद्धतीने एखादं इक्वेशन मॅथ्स मध्ये लिहित असाल तर तिथे
इक्वल साइन दाखवता. तर इथे इक्वल साइन दाखवायचं नाही, तर आपल्याला ॲरो दाखवायचा आहे. त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट मिळतंय तिथं आपण ॲरो दाखवणार. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन पुढे होणारच आहे. पण रिॲक्शन कसं लिहितात, त्याच्यानंतर त्याच्या रायटिंग मध्ये रूल्स काय आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचे, कारण त्या रूल्सला सुद्धा मार्क आहेत. आता याच्यामध्ये बघा, मला तुम्हाला समजून सांगायचं तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की फिजिकल चेंज. फिजिकल प्रॉपर्टी काय असेल रे? ह्याच्यामध्ये मी केमिकल मध्ये काय सांगितलं, परमनंट चेंज होतात, ते पुन्हा रिटर्न येत नाही. मग फिजिकल चेंज मध्ये काय होत असेल? ठीक आहे, मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला इथे, मग त्याच्यावरून तुम्ही सांगा. ठीक आहे, बघा फ्रीज मध्ये आपण वॉटर ठेवतो. बघा, मी फर्स्ट आपण वॉटर घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये ह्या फ्रीज वॉटरला काय करतोय आपण, फ्रीज मध्ये ठेवतोय. मग फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर 1-2 तासांनी काय चेंजेस होतात रे? ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. हो. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता वॉटर फ्रीज मध्ये ठेवायला सांगितलेलं आहे. तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे आणि 2-3 तासानंतर ते वॉटर बाहेर काढलेलं आहे. मग त्या फ्रीज मध्ये वॉटरची कंडिशन कोणती राहील रे? बर्फ होईल मॅडम. व्हेरी गुड, म्हणजे आईस. सबस्टन्स चेंज झाला ना. ह्याच्यामध्ये फर्स्ट वॉटर होतं, त्याच्यानंतर काय झालेलं आहे, आईस झालेला आहे. पण हाच आईस, बघा मी पुन्हा तुम्हाला समजून सांगते, हाच आईस तुम्ही जेव्हा बाहेर काढाल, आता न्यू सबस्टन्स फॉर्म काय झालेला आहे, आईस झालेला आहे. पण हाच आईस जेव्हा आपण बाहेर काढाल तेव्हा काय होणार आहे रे? वॉटर होणार. वॉटर होणार आहे. मग हा सबस्टन्स तर फॉर्म झालेला आहे, पण परमनंट चेंज झालेला आहे का ह्याच्यामध्ये? नाही. म्हणजे मी ज्या पद्धतीने केमिकल रिॲक्शन मध्ये आपण जेव्हा टी तयार करतो तेव्हा वॉटर, शुगर, मिल्क यांची रिॲक्शन होऊन आपल्याला टी प्रोडक्ट मिळतोय. पण टी जर आपल्याला टी मधलं सेपरेट आपल्याला शुगर काढायचे, वॉटर काढायचे, मिल्क काढायचे, आपण सेपरेट पुन्हा बाजूला काढू शकतो का रे? येस ऑर नो? आपण जी टी बनवलेली आहे ती टी आम्हाला नकोय. आता आम्हाला पहिले जे सबस्टन्स घेतलेले होते, शुगर, वॉटर, मिल्क, हे जे आहेत ते सगळे पदार्थ आम्हाला पुन्हा माघारी पाहिजेत. मिळतील माघारी? मिल्क मिळेल माघारी? नो. नाही मिळेल. नो. बघा, मग केमिकल रिॲक्शन ही कन्सेप्ट फर्स्ट अंडरस्टँड करा की केमिकल रिॲक्शन मध्ये चेंजेस हे परमनंटली असतात. ओके, तर फिजिकल जर पाहिलं तर हे चेंजेस परमनंटली नसतात. ज्याप्रमाणे टेम्परेचर चेंज होईल त्याप्रमाणे ते काय होतात, त्याचे जे रिॲक्टंट प्रोडक्ट चेंज होत असतात. तर फिजिकल चेंजेस मध्ये बघा, वॉटरचं कन्व्हर्शन जेव्हा म्हणजे कूल टेम्परेचर मिळेल तेव्हा काय होणार आहे, आईस मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि जेव्हा आईसला हॉट टेम्परेचर मिळेल तेव्हा त्याचं कन्व्हर्शन काय होणार आहे, वॉटर मध्ये होणार आहे. म्हणजे हे फिजिकल चेंज झाले. केमिकल चेंज टीचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे, परत तुम्हाला कॉपर सल्फेटचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे ज्या रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता बुक मध्ये बघा, पेज नंबर 30. ठीक आहे, आता सम कॉमन फिनोमिनन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला पहिलं एक्झाम्पल आहे ना बुक सगळ्यांच्या जवळ? हो मॅडम. ओके, ठीक आहे. बघा, आता पहिलं काय दिलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू द वॉटर. तर हे कुठला चेंज आहे, फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? फिजिकल चेंज आहे ना. पुन्हा आपल्याला आईस पासून वॉटर मिळतंय, ही कॉन्सेप्ट समजली का नाही फक्त मला सांगा. हो मॅडम. ओके, मग आता ह्याच्यामध्ये बघा, बुक मध्ये जर पाहिलं तुम्ही तर सगळ्यांजवळ बुक आहे ना? हो. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन टू द वॉटर. मग आता आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये येते, मग हे फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे?
मॅडम फिजिकल. फिजिकल चेंज आहे. व्हेरी गुड. आता कुकिंग ऑफ फूड. आता कुकिंग ऑफ फूड मध्ये आपण एखादं एक्झाम्पल मगाशी मी टीचं घेतलेलं आहे. आपण भाजीचं घेऊया, व्हेजिटेबल केलेलं आपण. मग आता याच्यामध्ये तुम्ही एखादी कोणतीही व्हेजिटेबल केली असेल तर तुम्हाला ते फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे रे? केमिकल चेंज. केमिकल चेंज. ची भाजी केलेली आहे पण मेथीचं तुम्हाला आहे अशी पुन्हा रिटर्न माघारी पाहिजे, जे हा केमिकल चेंज आहे. त्यानंतर रिपेनिंग ऑफ फ्रूट हा कुठला चेंजेस आहे? बोलायचे सगळ्यांनी. फिजिकल. जे फ्रूट मँगो जे आहेत पिकतात, मग पुन्हा आपल्याला आहे असा मँगो मिळतो का? नाही. नो. नाही. मग हा कुठला चेंज झाला? केमिकल चेंज झाला. केमिकल. केमिकल चेंज. केमिकल. ओके, नेक्स्ट बघा, मिल्क टर्न इन टू द कर्ड. मिल्क पासून दही बनतं. मग हा केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे? केमिकल चेंज. केमिकल. व्हेरी गुड, केमिकल चेंज आहे. नेक्स्ट, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. बघा, जेव्हा आपण गॅसवरती पाणी तापायला ठेवतो त्याच्यामधून वाफा निघतात, त्यालाच काय म्हणतात? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. मग हे इव्हॅपोरेशन जे होतं ते केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे? फिजिकल चेंज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फिजिकल चेंज आहे, कारण ज्या वाफा आहेत त्याचं पुन्हा कन्व्हर्शन कशामध्ये होते? वॉटर मध्ये होत आहे ना. नेक्स्ट, आता बघा, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. जे फूडचं डायजेशन आपल्या स्टमक मध्ये होते ते फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? फिजिकल. केमिकल चेंज. केमिकल चेंज आहे. म्हणजे आता जे फूड डायजेस्ट झालेलं आहे ते पुन्हा आहे असं आपल्याला पुन्हा रिटर्न मिळेल का रे? नाही नाही. मिळणार. त्यामुळे हे केमिकल चेंज आहे. ओके, त्यानंतर बघा, साइज रिडक्शन ऑफ द नेप्थॉल बॉल एक्सपोज टू द इयर. हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज. केमिकल चेंज. ओके, नेक्स्ट बघा, स्टेनिंग ऑफ द शहाबादी और, बघा एक मिनिट हा, बघा 8 नंबरचं, स्टेनिंग ऑफ द शहाबादी और कडप्पा स्टाईल बाय द लेमन ज्यूस. आता याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर दुसरं एक एक्झाम्पल देते मी, की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी स्टाईल घेतली असेल त्या स्टाईलवर जेव्हा ऍसिड सांडतं, मग ही जी रिएक्शन आहे ती कोणती होते रे? चेंजेस जे आहेत ते फिजिकल चेंज होतात का केमिकल चेंज होतात? केमिकल चेंज. केमिकल चेंज. व्हेरी गुड, केमिकल चेंजेस होतात. आता बघा, नेक्स्ट, ब्रेकिंग ऑफ ए ग्लास ऑब्जेक्ट अँड फॉलिंग फ्रॉम द ए हाईट. फिजिकल चेंज. फिजिकल चेंज. हा, फिजिकल चेंज आहे. बघा, हा आता आता तुम्हाला हा विचार करायला लावणारा क्वेश्चन आहे की तुम्ही म्हणाल ग्लास पडलेला आहे. बघा कन्फ्युजन कुठे होते. ग्लास आहे असा ग्लास आपल्याला रिटर्न मिळतोय का? तर आपण ग्लास बघत नाही तर ते मटेरियल पाहतोय. लक्षात घ्या, ग्लासचं जे मटेरियल आहे ते पाहतोय. मग ह्या मटेरियल मध्ये काहीच चेंज नाही ना झालेला. जरी वर हाईट वरून जरी ग्लास खाली पडला असेल तर त्या मटेरियल मध्ये काहीच फरक पडला नाही, फक्त ग्लास फुटलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शन झालेलीच नाही. त्याच्यामुळे हा जो चेंज आहे तो फिजिकल चेंज आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? नो. नो. ठीक आहे. बघा, मला वाटतं आता इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल फिजिकल. कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जातं आणि त्या एक्झाम्पल वरून हे फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे
हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या चार्ट वरून पण लक्षात येईल आणि मी हे एक्झाम्पल काही दिलेले आहेत तेही लक्षात येईल. आता पेज नंबर 30 म्हणजे 30 नंबरचं जे पेज आहे त्याच्यावरती एक ट्राय दिस दिलेला आहे. ठीक आहे, आता ट्राय दिस आपण फास्ट मध्ये पाहूया कारण पुढे पण हे एक्झाम्पल तुम्हाला येणार आहे. आता ट्राय दिस मध्ये ऍपरेटर्स दिलेले आहेत, केमिकल दिलेले आहेत आणि प्रोसिजर दिलेले आहे. ओके, तर याच्यामध्ये रीड करायचं आहे. कोण रीड करते? सूरज. पेज नंबर 30 वरचं आपल्याला ट्राय दिस दिलेलं आहे, ऍपरेटर्स रीड करायचे आहेत. सूरज, आवाज येतोय ना बाळा माझा? मॅडम पार्ट 2 पुस्तक मधलंच ना, सायन्स पार्ट 2? पार्ट फर्स्ट मधला आहे. पार्ट फर्स्ट टॉपिक नंबर 3. हा, कर सूरज रीड. पुस्तक नाही मॅडम. काय झालं रे, बुक घेतले नाहीत का अजून तू? बुक घेतलेले नाहीयेत का? घेतले फक्त ते सायन्सचं पुस्तक नाही. सायन्सचं बुक नाही का मिळालं? नाही सायन्सचं बुक दिलं नाही का कोणी? तू ज्यांच्याकडून घेतलंय त्यांनी? हरवलं म्हणला देव. अ हरवलं. म्हणजे तुझ्याकडून हरवलंय? नाही त्याच्याकडूनच. ओके, पण बुक घेतल्याशिवाय अभ्यास करता येणार नाही सूरज. आपल्याला बुक घ्यावंच लागणार, त्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही बाळांनो. मग तू अभ्यास आतापर्यंत कशावर करतोयस? सूरज, मित्रांना पाठवायला होतो फोटो. नाही, बुक घ्यावं लागेल, त्याशिवाय तुला समजणार नाहीत ह्या कन्सेप्ट. ओके, मृणाल रीड करायचंय बाळा. पार्ट 2 आणले पुस्तक. काय म्हटलं मृणाल? पार्ट 2 आणले पुस्तक मॅडम. बाहेर जावं लागतं का तुला? हो, तिथे रेंज येत नाही घरापाशी. ओके, नेक्स्ट गौरी. हळूहळू कमी व्हायला लागलेत मॅडम, आता रीड करायला सांगतेत म्हणलं आम्ही हळूहळू बाहेर पडतो. ओके पार्ट गौरी. 2 चं पुस्तक आणलंय. अरे बाळांनो, पार्ट 2 चं त्या दिवशी आपलं कम्प्लीट झालेलं होतं ना, मग आता जवळ नाही आहे का घर? नाही. ओके ओके, ठीक आहे. काजल, नंबर किती? पेज नंबर 3. ऍपरेटर्स, थर्मामीटर आणि इव्हॅपोरेटिंग डिश, ते जो पॉइंट आहे तो रीड करायचा आपल्याला. ओके, काजल आवाज येतोय बा माझा? हा मॅम, 33 पेज नंबरचं ना? नाही, 30 नंबरचं जे पेज आहे की नाही 30, त्यावरच आपल्याला ट्राय दिस लिहिलेलं की नाही, ऍपरेटर्स हे, तर रिएक्शन मला तुम्हाला समजून सांगायचे आहेत. मग ते फक्त ऍपरेटर्स रीड कर. Reporting dish, tripod stand, funnel, bunsen, burner, etc. Chemicals, lime, stone powder, कॉपर सल्फेट. ओके, बहुतेक काजलची रेंज गेलेली दिसते. producer carry out the ओके,
ओके बघा आता प्रोसिजर कॅरी आउट द ऍक्टिव्हिटी 1 to 5 गिवन बिलो रीड द रेकॉर्ड अँड टेम्परेचर्स इन द ऍक्टिव्हिटी 2 to 4 ओके शिवम माईक बंद करायचं तुझं चालू झालेलं आहे माईक ओके आता याच्यामध्ये बघा ह्या ज्या रिएक्शन आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत पण ह्या रिएक्शन तुम्हाला स्टार्टिंगला नाहीयेत ह्या रिएक्शन ह्या पूर्ण टॉपिक मध्ये शिकवत असताना येणार आहेत पण शिकवत असताना जरी आल्या तरी ते तुम्हाला समजल्या पाहिजेत म्हणून मी फर्स्टला तुम्हाला ते रिएक्शन लिहून देते ठीक आहे म्हणजे तुम्हाला नंतरही लक्षात येते आता याच्यामध्ये बघा फर्स्ट जी रिएक्शन आहे ती सांगायची आहे कोणती दिलेली आहे पेज नंबर 31 मध्ये फर्स्ट सृष्टी रीड करायचे फर्स्ट रिएक्शन मीच तास पुढे कंटिन्यू करणार आहे लक्षात ठेवा 10th स्टँडर्डचा कारण आपल्याला सिलेबस पाठीमागे राहिलेले तो कव्हर करायचे शिवम तुझा माइक ओपन होतोय बाळा ठीक आहे नेक्स्ट संस्कार Take a spoonful of limestone powder in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. ओके बघ आता फर्स्ट रिएक्शन काय सांगितलेले टेक अ स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर आपल्याला ह्या सगळ्या रिएक्शन पण माहिती पाहिजेत ठीक आहे मी आता इथे व्हाईट बोर्ड शेअर करते आणि तुम्हाला दाखवते ठीक आहे काय सांगितलेलं टेक ए स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन अँड इव्हॅपोरेटिंग डिश तर तुम्ही तुमच्या बुक मध्ये जर डायग्राम पाहिली तर त्या डायग्राम मध्ये काय दिलेले 3.2 टू हीट द लाइमस्टोन पावडरला काय केलेलं आहे त्यांनी हीट दिलेले पण याच्यामध्ये आपल्याला लाइमस्टोन पावडर याचे जो मोलिक्युल्स फॉर्म्युला आहे तो माहिती पाहिजे ठीक आहे बघा आता मी इथे दाखवते तुम्हाला तर लाइमस्टोनचा जो मोलिक्युल फॉर्म्युला आहे ही दिसत नसेल तर मी दुसरा कलर घेते ओके बघा लाइमस्टोन वॉटरचं जे आहे पावडर जे आहे CaCO3 ओके एक मिनिट इथे पेन उठत नाहीये ठीक आहे CO3 हे काय आहे तर लाइमस्टोन पावडर याचा फॉर्म्युला आहे CaCO3 आता ह्याला काय केलेलं आहे हीट दिलेली आहे ठीक आहे मग हीट दिलेली आहे म्हणून आपण एरो दाखवूया आणि ह्या एरोवर आपण हीट साठी लक्षात घ्या मी तुम्हाला शिकवत असतानाच केमिकल रिएक्शन कशा लिहायचे असतात तेही सांगते मग हीट दिले म्हणजे त्याच्यावर आपण ट्रायंगल घेणार आहोत हा जो ट्रायंगल आहे तो इंडिकेट काय करतोय हीट लक्षात ठेवा कारण आपल्याला काय सांगितलंय टेक अ स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडरचा काय केमिकल फॉर्म्युला आहे CaCO3 ठीक आहे आणि त्याला काय केलेलं आहे इन अँड इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घेतलेलं आहे हीट दिलेले आहे इट स्ट्रॉंगली मग हीट साठी आपण इथे ट्रायंगल घेतलेलं आहे मग जेव्हा हीट होतोय तेव्हा काय फॉर्म होतोय बघा कॅल्शियम ऑक्साइड होतोय CaO नेक्स्ट प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस रिलीज होतोय म्हणजे तो बाहेर पडतोय मग आता जेव्हा गॅस रिलीज होतो म्हणजे तो त्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला अपवर्ड एरोनी इंडिकेट केला जातो हे आपल्याला रिएक्शन मधल्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत हा एरो आहे तो काय दाखवला जातो जेव्हा गॅस रिलीज होतो तेव्हा हा एरो दाखवला जातो आणि जेव्हा हीट दिली जाते तेव्हा एरोवर ट्रायंगल साइन दाखवलं जातं ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे तर फर्स्ट जे आपण रिएक्शन वाचलेली आहे त्यासाठी ही रिएक्शन लिहून घ्या सगळ्यांनी ओके लिहून झाली का सगळ्यांची रिएक्शन फास्ट लिहायचे
हो. आता हो. सेकंड बघा, सेकंडचं कोण रीड करते? सेकंड रिॲक्शन काय दिलेली आहे ते? लिहून घ्यायचं, ह्याच्यावरूनच आपल्याला पुढे एक्सप्लेनेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. झालं मॅडम. ओके. सेकंड काय आहे? सेकंड कोण रीड करताय? Add a zinc dust into the copper sulfate solution. ओके, व्हेरी गुड. आता इथे तर आपल्याला मोलिक्युल फॉर्म्युला दिलेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? ऍड झिंक डस्ट इन टू कॉपर सल्फेट सोल्युशन. आपल्याला झिंक कशात ऍड करायचं आहे? कॉपर सल्फेट सोल्युशन. रिॲक्शन डायरेक्ट दिलेलीच आहे. आपण फर्स्ट काय लिहिणार आहोत इथे? झिंक Zn प्लस कोणत्या सोल्युशन मध्ये ऍड करायला सांगितलेलं आहे रे? ओके, फास्ट बोलायचंय. जीन. ऍड झिंक म्हटलेलं आहे, पण झिंक कोणत्या Copper कोणत्या sulfate. सोल्युशन मध्ये? कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट लक्षात ठेवा. मग कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे Cu. एक मिनिट, जरा थोडस म्हणजे पेनला प्रॉब्लेम होता. एक मिनिट, जरा स्क्रीन मी पुसून घेते म्हणजे इथे उठेल नीट. ठीक आहे, बघा आता कॉपर सल्फेट. आता याच्या बरोबर जेव्हा रिॲक्शन होईल, तर याच्या बरोबर जेव्हा रिॲक्शन होईल, आता ही रिॲक्शन पुढे लिहायचे कंटिन्यू तुम्ही. मला फक्त इथे पेस नाही म्हणून मी ती खाली लिहिते, लक्षात घ्या. आता मी खाली का लिहिते? ते पेस नाही म्हणून, पण रिॲक्शन लिहिताना नेहमी एका लाईन मध्ये लिहायची, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जेव्हा झिंकची रिॲक्शन कॉपर सल्फेट बरोबर होईल, तेव्हा आपल्याला काय फॉर्म होतोय बघा. तर झिंक हा सल्फेट बरोबर रिॲक्शन करणार आहे, म्हणून पहिल्यांदा फॉर्म होणार आहे आपल्याला झिंक सल्फेट. पुन्हा पेनचा थोडा प्रॉब्लेम झालाय. प्लस आता राहिलं काय रे ह्याच्यामध्ये? खूप सोपं आहे, फक्त तुम्ही केअरफुली अंडरस्टँड केलं ना तर लक्षात येणार आहे. तर याच्यामध्ये कॉपर राहिलेलं आहे, म्हणून आपण पुढे काय लिहिणार आहोत? Cu. कॉपर राहिलेलं आहे म्हणून आपण Cu लिहिणार आहे. ही झाली त्याची रिॲक्शन. जेव्हा झिंक कॉपर सल्फेट मध्ये ऍड करू, तेव्हा त्याच्या बरोबर रिॲक्शन होऊन आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? तर झिंक सल्फेट आणि कॉपर हे दोन प्रोडक्ट मिळणार आहेत, लक्षात घ्या. झिंक सल्फेट आणि कॉपर हे दोन प्रोडक्ट मिळणार आहेत. आता थर्ड नंबरचं रिॲक्शन काय आहे? काय लिहिलेलं आहे तिथे? काय ऍड करायला सांगितलंय? Add potassium chromate K2 CrO4 solution to barium sulfate BaSO4 solution. सोल्युशन. ठीक आहे, तर आपण लिहून घेऊया. आपल्याला फर्स्ट ऍड काय करायला सांगितलंय? क्रोमेट. आता क्रोमेटचा फॉर्म्युला काय दिलेला आहे इथे? दिलेला आहे आपल्याला इथे फॉर्म्युला. 2 CrO4. एक मिनिट, आपण ह्याचा फॉर्म्युला लिहून घेऊया इथे. K2. ओके, CrO4. O4. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचंय? ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बोरियम सल्फेट, म्हणून प्लस आपण बोरियम सल्फेट घेऊया इथे. जरा माझ्या पेनला प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस वेळ लागतो लिहायला इथे. बोरियम सल्फेटचा काय फॉर्म्युला दिलेला आहे? BaSO4 हा बोरियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे.
याची जी रिएक्शन आहे ती तुम्हाला पुढे लिहायची आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, जर तुम्ही खाली लिहिली तर तुमचे मार्क जातील. फक्त मला इथे जागा नाही म्हणून मी खाली लिहिते. आता ह्या K2 जे आहे त्या K2 ची रिएक्शन कुठे होते, तर ह्या सल्फेट बरोबर होते बघा. या K2 ची रिएक्शन म्हणजे पोटॅशियमची रिएक्शन सल्फेट बरोबर होते. म्हणून फर्स्ट जे फॉर्म होतंय ते आपल्याला काय होतंय, K2SO4 ओके प्लस. आता काय राहिलेलं आहे इथे आपलं, बेरिलियम राहिलेलं आहे. ओके नेक्स्ट क्रोमेट राहिलेलं आहे. मग आता याची जी रिएक्शन दोन राहिलेले ते प्रोडक्ट आपण इथे घेऊया. बेरियम, नेक्स्ट काय घ्यायचे आपल्याला, क्रोमेट म्हणजे CrO4. ओके इथपर्यंत रिएक्शन झालेले आहेत. मग इथं काय म्हणलेलं आहे, ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू द बेरियम सल्फेट सोल्युशन. मग काय होतंय, जेव्हा पोटॅशियम क्रोमेट हे सोल्युशन बेरियम सल्फेट मध्ये ऍड केल्यानंतर रिएक्शन होऊन आपल्याला प्रोडक्ट काय मिळते, K2SO4 प्लस BaCrO4 म्हणजे दोन प्रोडक्ट मिळते. लक्षात घ्या इथे. ठीक आहे, ही रिएक्शन लिहून घ्या. झाली रिएक्शन. ओके ओके. आता नेक्स्ट 4 नंबरची कोणती आहे रे, Add sodium carbonate to CO3 to calcium chloride CaCl. calcium chloride solution. ओके व्हेरी गुड. बघा काय आहे, ऍड सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे, Na2CO3. ठीक आहे बघा, ऍड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराइड सोल्युशन. मग सोडियम कार्बोनेट हे सोल्युशन मध्ये जेव्हा कॅल्शियम क्लोराइड हे सोल्युशन ऍड करू तेव्हा रिएक्शन काय होणार आहे. मग फर्स्ट दिलंय त्याप्रमाणे आपण लिहून घेऊया. ठीक आहे, काय दिलेलं आहे, सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3. पेन पुन्हा प्रॉब्लेम करायला लागलेला आहे, 1 मिनिट. CO3 काय ऍड करायचंय सोडियम कार्बोनेट मध्ये, कॅल्शियम क्लोराइड हे ऍड करायचंय. म्हणून Ca कॅल्शियम क्लोराइडचा फॉर्म्युला काय, CaCl2. ठीक आहे, आता आपण ऍड करूया आणि त्याची जी रिएक्शन होती ते आपण लिहूया. रिएक्शन पुढे लिहायची आहे, खाली लिहायची नाही. पुन्हा एकदा सांगते मी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपण रिएक्शन जेव्हा लिहितोय तेव्हा आता या सोडियमची रिएक्शन कशा बरोबर होईल रे, ओके फास्ट बोला. ह्या सोडियमची रिएक्शन क्लोरीन बरोबर होईल. लक्षात घ्या. मग आपल्याला इथे काय फॉर्म होणार आहे तेही मी तुम्हाला सांगते. ओके बघा, तर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे इथे, तर 2Na. आता हे मी नंतर तुम्हाला समजून सांगणार आहे ते 2Na का आलं म्हणून. ठीक आहे, 2NaCl2. तिथे पेनचा थोडासा प्लस. आता राहिलं काय रे इथे, Ca आणि CO3 राहिलेलं आहे ना, हे दोन राहिलेले आहेत. मग पहिलं प्रोडक्ट आपल्याला सोडियम क्लोराइड मिळालेलं आहे. मग आता हे जे दोन राहिलेले आहेत Ca आणि CO3 या दोन्हींची रिएक्शन होते. मग आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट इथं फॉर्म होतंय, कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होतंय.
ठीक आहे. मग आपल्याला बघा सोडियम कार्बोनेट हे सोल्युशन मध्ये जेव्हा कॅल्शियम क्लोराईड ऍड केल्यानंतर जे आपल्याला प्रोडक्ट मिळते ते कुठले मिळते? सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम कार्बोनेट हे 2 प्रोडक्ट मिळतात आपल्याला. ओके, आले लक्षात इथपर्यंत? हो. ही रिॲक्शन लिहून घ्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना. आता तुम्ही रिॲक्शन लिहिताय तोपर्यंत आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज ही मी तुम्हाला एक्झाम्पल सहित समजून सांगितलेले, पण त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. ठीक आहे. फिजिकल चेंजेस टेक्स प्लेस ड्यू टू changes in the parameters such as the temperature, pressure. आता हे फिजिकल जे चेंजेस आहेत ते कशावर डिपेंड्स आहेत? टेम्परेचर आणि प्रेशर वर डिपेंड्स आहेत, लक्षात घ्या. आता टेम्परेचर मध्ये जर पाहिलं तर आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होतंय, पण जेव्हा आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होत असतो तेव्हा याच्यामध्ये इफेक्ट कशाचा पडत असतो रे? प्रेशरचा, टेम्परेचरचा, कशाचा इफेक्ट पडतो? टेम्परेचर. व्हेरी गुड. बघा जेव्हा वॉटर आपल्याकडे बाहेर आहे तेव्हा नॉर्मल टेम्परेचरला आहे, पण जेव्हा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवाल तेव्हा टेम्परेचर वाढेल का रे? इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? डिक्रीज. ओके, डिक्रीज होईल. बघा आपल्याकडे वॉटर आहे, मी मगाशी एक्झाम्पल दिलेलं आहे हे तुम्हाला. वॉटरचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे? आईस मध्ये होत आहे, पण तेव्हा जे टेम्परेचर आहे ते मायनस मध्ये गेलेलं असणार आहे, कारण हीट जर दिली तर काय होणार आहे? वॉटर हॉट होणार आहे. पण जेव्हा वॉटर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवाल तेव्हा टेम्परेचर हे मायनस मध्ये गेलेलं असेल, -4 झालं असेल, -5 झालं असेल. ठीक आहे, तेव्हा त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? आईस मध्ये होणार आहे, म्हणजे टेम्परेचर डिक्रीज होत आहे. पण जेव्हा आईस तुम्ही बाहेर काढाल, रूम टेम्परेचर म्हणजे जे बाहेरचं जे टेम्परेचर आहे आपलं 37 सेल्सिअस किंवा किती असेल 27, जेव्हा काढाल तेव्हा त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? वॉटर मध्ये. पण इथे इफेक्ट कशाचा पडतोय? टेम्परेचरचा. ओके, लक्षात आलं? मग इथं काय म्हणलं? ए फिजिकल चेंजेस टेक्स प्लेस ड्यू टू चेंजेस पॅरामीटर्स सच ॲज द टेम्परेचर, प्रेशर्स. ओके, ऑफन ऑफ फिजिकल चेंजेस रिव्हर्सिबल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय? जरी वॉटरचा चेंज आईस मध्ये झाला असेल तरी आईसचा चेंज वॉटर मध्ये होतोय, म्हणजे पुन्हा ते चेंजेस मिळू शकतात आपल्याला. The compositions of matters remains, the water is transferred into the ice on the cooling. Okay, on the contrary, if the compositions of matter change during a process, when it is called the chemical change. बघा आता ज्या मॅटर मध्ये चेंजच होऊ शकत नाही, रिॲक्शन झालेले 2 रिॲक्टंटचा आणि जे आपल्याला प्रोडक्ट मिळालेलं आहे, आणि पण प्रोडक्ट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा रिटर्न चेंज होत नाही, अशा रिॲक्शनला आपण केमिकल चेंज असं म्हणतो. ओके, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली का? हो. हेच एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये नेक्स्ट, when we call the particle process or phenomenon as the chemical change, the some chemical changes are taken place in the concentrate matters. Okay, chemical reactions in a process which some substance undergoes bond breaking. हे मी मगाशीच तुम्हाला दिलेलं होतं, bond breaking and are transferred into the new substance. बघा सोडियम क्लोराईडचं मी एक्झाम्पल दिलेलं होतं. सोडियमचं 1 जो मॉलिक्युल्स आहे तो काय होतंय? कंबाईन होतोय क्लोरीनला, म्हणजे इथं बॉन्ड ब्रेकिंग होतात, आणि जेव्हा बॉन्ड ब्रेकिंग होतात तेव्हा सोडियम क्लोराईड हे फॉर्म होत आहे, म्हणजे न्यू सबस्टन्स फॉर्म होतं. ओके, वेर इज द सबस्टन्स फ्रॉम एज द रिझल्ट chemical reaction by formation of the new bond are called the product. For example, formation of the carbon dioxide gas. Okay,
बघा आता ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो कसा फॉर्म होतोय तेही पाहूया आपण. ह्याच्यामध्ये सी ओनली कार्बन आहे प्लस आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय प्रेझेंट आहे रे? ठीक आहे, इथे उठत नाहीये, मी हे नाही करते. आणि ओ, तर ओ ओनली नाहीये. बघा आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जे प्रेझेंट आहे ते ऑक्सिजन आहे. जेव्हा कार्बन ची रिएक्शन ह्या ऑक्सिजन बरोबर होते तेव्हा काय फॉर्म होतोय? CO2 हा फॉर्म होतोय. आता ह्याच्यामध्ये रिएक्शन काय दिलेले? कार्बन एक मॉलिक्युल्स आहे आणि ऑक्सिजन एक आहे. मग कार्बनची रिएक्शन जेव्हा ऑक्सिजन बरोबर होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला मिळते. म्हणजे न्यू प्रोडक्ट कोणतं मिळतंय? कार्बन डायऑक्साईड. मग इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे? फॉर एक्झाम्पल द फॉर्मेशन ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅस by combustion of coal in air, the chemical reactions. ठीक आहे, बघा आता हे खूप सिंपल एक्झाम्पल आहे कार्बन डायऑक्साईड. तुम्ही आता मोठ्या मोठ्या इंडस्ट्री पाहिलेले असतात. मग तिथं जर काही बर्न केले सबस्टन्स, तर सबस्टन्स बर्न केल्यानंतर तुम्हाला धूर हा बाहेर आलेला दिसतो. ठीक आहे, तर इथे रिॲक्शन काय होत असते? जेव्हा कोल बर्न केला जातो, सबस्टन्स त्याच्यामध्ये बर्न होतात, तर त्याच्यामधून तुम्हाला काळा धूर बाहेर आलेला दिसतो. म्हणजे याच्यामध्ये कार्बन बाहेर पडत असतो. पण जेव्हा कार्बन बाहेर पडतो त्याच वेळी ऍटमॉस्फिअर मध्ये काय प्रेझेंट आहे? ऑक्सिजन प्रेझेंट आहे ना? येस ऑर नो? येस. अरे आहे बाळांनो, कारण आपल्या आजूबाजूला ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आपण म्हणतो ना ब्रीदिंग करतो, आपण ऑक्सिजन घेतल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. मग काय प्रेझेंट आहे? तर आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग त्याचद्वारे आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. पण हा कार्बन डायऑक्साईड जो आहे ऍटमॉस्फिअर मध्ये कसा तयार होतो? तर जेव्हा एखादी वस्तू जळत असते तेव्हा त्याचा जो धूर निघतो तो ब्लॅक कलरचा निघतो. पण जेव्हा सबस्टन्स जळतो आणि कार्बन तयार होतो तर त्या कार्बनची रिएक्शन ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणजेच वातावरण ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन काय होत? तयार होतोय. ओके, म्हणजे इथे काय फॉर्म होत आहे? ठीक आहे, इन द रिएक्शन कोल मीन्स कार्बन, म्हणजे जो कोळसा आहे तो काय आहे? कार्बन आहे, लक्षात घ्या. ब्लॅक कलरचं काय आहे? लक्षात ठेवायचं, ब्लॅक कलरचा जो सबस्टन्स आहे कोल तो कार्बन आहे. The reaction coal, carbon and oxygen from air are the reactant while the carbon dioxide from. आता तुम्ही म्हणाल की कोल हा कार्बन आहे, मग त्या कोळशाची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो का रे? ठीक आहे, मीच तुम्हाला प्रश्न विचारते. तुमच्याकडे कोळसा आहे, मग ह्या कोळसा आणि ऑक्सिजन आहेत तुमच्या समोरच आहेत, पण कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे का लगेच? नाही. नाही. मग काय रिएक्शन काय होते इथे मला सांगा? ओके, बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे, रिएक्शन समजून घ्यायचे की ते जेव्हा कोळसा असेल तेव्हा रिएक्शन नाही होणार बाळांनो. जेव्हा तुम्ही ह्या कोळशाला कॉम्बिशन म्हणजेच ज्वलन, जेव्हा तुम्ही त्याला जाळाल त्या कोळशाला तेव्हा त्यातून काय होणार आहे? कार्बन आहे तो रिलीज होणार आहे. आणि हा कार्बन जेव्हा हीट दिल्यानंतर रिलीज झाला की तो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन बरोबर रिएक्शन करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, हीट दिल्याशिवाय कार्बन डायऑक्साईड तयार होणार नाही. तुम्ही म्हणाल चला ठीक आहे, आमच्या जवळ कोळसा आहे आणि ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे, तर कार्बन डायऑक्साईड तयार होईल का? नाही. तर त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे हीट. या रिएक्शन मध्ये हीट साठी आपण कोणतं सिम्बॉल घेतोय रे? हीटच नाही दिली तर होईल का कार्बन डायऑक्साईड तयार? नाही. नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायचंय. मग जेव्हा तुम्ही कोल जो आहे त्या कोलला तुम्ही काय करणार आहात? हीट देणार आहात. मग जेव्हा हीट द्याल तेव्हा काय होणार आहे? बघा आपण ह्या कोळशाला आपण काय करतोय? हीट देतोय इथे. मग जेव्हा हीट द्याल तेव्हा काय होणार आहे? त्याच्यामधून कार्बन
हा गॅस बाहेर निघणार आहे आणि हा गॅस बाहेर निघताच त्यांनी ऍटमॉस्फिअर मध्ये काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग ह्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार आहे आणि ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे. पण ह्या रिॲक्शन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे सबस्टन्स तो कोणता आहे, हीट आहे. हीट दिल्याशिवाय कार्बन तयार होणार नाही. अशा प्रकारे याची रिॲक्शन होते. At the reactant file, carbon dioxide is product. A chemical reaction represent by the writing of chemical equations. तर आता ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, केमिकल इक्वेशन. आता ही केमिकल इक्वेशन लिहित असताना आपल्याला रूल्स लक्षात ठेवायचा आहे किंवा ह्याच्यावर तुम्हाला राईट द शॉर्ट नोट येऊ शकते की केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहायची आहे किंवा त्याला कोणते सिम्बॉल द्यायचे आहेत. एरो कशासाठी इंडिकेट केला जातो, ट्रायंगल कशासाठी इंडिकेट केला जातो किंवा किंवा अपवर्ड एरो जो आहे तो कशासाठी इंडिकेट केला जातो. तर ह्याच्यामध्ये बघा काही जे सिम्बॉल आहेत, ट्रायंगल आहे, हा एरो आहे, परत फॉरवर्ड एरो आहे. ठीक आहे, हे जे आहेत किंवा ए जी लिहिलं जातं ते कशासाठी लिहिलं जातं किंवा केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहायचे, त्याचे रूल्स काय आहेत याच्याबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला येते. तर आपण आता ह्याच्या पुढचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो पाहणार आहोत. कोणता आहे, केमिकल इक्वेशन्स. बघा आता ह्याच्यामध्ये केमिकल इक्वेशन लिहित असताना तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की फर्स्ट केमिकल इक्वेशन आहे ती कशा पद्धतीने लिहिली जाते. पेज नंबर 32. तर आता ह्याच्यामध्ये पेज नंबर 32 आहे केमिकल इक्वेशन्स. आता ऍक्च्युअली बघा केमिकल इक्वेशन म्हणजे काय आपण फर्स्ट कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घेऊया. द representation of chemical reaction in a condensed from the using chemical formula is called the chemical equations. Okay, the representation of chemical reaction in a condensed from using chemical formula is called the chemical equations. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा माझा आवाज सगळ्यांना येतोय ना क्लिअर? हो मॅडम. ओके हो ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आपण केमिकल इक्वेशन मधलं फर्स्ट रीड करूया, त्याच्यानंतर मग पुढे आपण एक्सप्लेनेशन करूया. लेट अस फर्स्ट लुक ऍट द केमिकल रिॲक्शन इन द ऍक्टिव्हिटी सेकंड. तुमच्या बुक मध्ये बघा ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये कॉपर सल्फेट प्लस झिंक एरो दाखवलेला आहे. झिंक सल्फेट प्लस कॉपर ही रिॲक्शन दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण याच्यावरूनच अंडरस्टँड करणार आहोत. 1 मिनिट. ठीक आहे, माझा आवाज सगळ्यांना येत असेल? हो मॅडम. आता ह्याच्यामध्ये बघा रिॲक्शन ऍक्टिव्हिटी सेकंड म्हटलेलं आहे, म्हणजे रिॲक्शन कुठली दिलेली आहे, कॉपर सल्फेट प्लस झिंक. सगळ्यांनी पेज ओपन करायचंय तरच ह्या गोष्टी, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे कुणी लेक्चर मिस करू नका कारण तुम्हाला हे रीड करून लक्षात येणार नाहीये. जिथे काही लक्षात येत नसेल तिथे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता ह्याच्यामध्ये मी फर्स्ट रिॲक्शन लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा कॉपर सल्फेट, कलर दुसरा घेते मी इथे. ठीक आहे, कॉपर सल्फेटचं काय आहे मॉलिक्यूल फॉर्म्युला, CuSO4. बघा Cu, एक मिनिट, पेन थोडासा. बघा
एकच मिनिट इथे जरा थोडस मला स्क्रीन मध्ये उठताना CuSO4 प्लस झिंक. ओके, आता ह्याच्यामध्ये रिएक्शन मध्ये काय आहे बघा, CuSO4 प्लस झिंक. आता ह्याची जी रिएक्शन झाल्यानंतर मी पाठीमागं पण लिहून दिलेलं आहे, याची जेव्हा रिएक्शन होती तर कॉपरची रिएक्शन आणि कॉपर सल्फेटची रिएक्शन झिंक बरोबर होते. मग आपल्याला इथे काय मिळतंय रे, मगाशी मी लिहून दिलेलं आहे. ओके, तर हा झिंक आहे, ह्या झिंकची रिएक्शन सल्फेट बरोबर होते. ओके, ह्या झिंकची रिएक्शन सल्फेट बरोबर होते, म्हणून इथे आपल्याला झिंक सल्फेट फॉर्म होत आहे. ठीक आहे, आता राहिलं काय याच्यामधलं, तर कॉपर राहिलेलं आहे, म्हणून प्लस Cu. ओके, बघा आता याच्यामध्ये हे जे आपण रिएक्शन लिहिलेलं आहे ते केमिकल फॉर्म्युला वापरून रिएक्शन लिहिलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण हे करूया. लेट अस फर्स्ट टू गेट द केमिकल रिएक्शन इन द ऍक्टिव्हिटी 2. ए कलरलेस सोल्युशन ऑफ द झिंक सल्फेट. आता झिंक सल्फेट कसं आहे, कलरलेस सोल्युशन आहे. इज फ्रॉम द ऍडिंग ऑफ द झिंक डस्ट टू द blue solution of the copper sulfate. This chemical reaction can be written in the brief as the following. जर ही रिएक्शन आपल्याला ब्रीफली लिहायचं असेल तर ते ब्रीफली सोल्युशन एक्सप्लेनेशननी जर लिहायचं असेल तर पूर्णपणे आपण वर्ड टाइप लिहिणार आहोत. तुम्ही बघा इक्वेशन नंबर 1 पेज नंबर 32 वर दिलेलं आहे. आता हे इक्वेशन कसं दिलेलं आहे, aqueous solution of the copper sulfate प्लस झिंक डस्ट. त्यानंतर ऍरो केलेले रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला जे प्रोडक्ट मिळणार आहेत ते काय आहेत, aqueous सोल्युशन ऑफ द झिंक सल्फेट प्लस कॉपर. ओके, आता तुम्हाला aqueous मिनिंग माहिती आहे का रे? aqueous मिनिंग माहिती आहे का? नाही Yes or मॅडम. no? नो मॅडम. ओके, बघा जे सोल्युबल आहे म्हणजे जे वॉटर सारखं सोल्युशन आहे त्याला आपण aqueous म्हणतो. लिक्विड टाइप जे आहे त्याला आपण aqueous सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन दिले. आता दुसरं जे इक्वेशन जे मी इथं लिहिलेलं आहे ते इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने दिलेलं आहे, तर हे आपण केमिकल फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत आणि त्या पद्धतीने इक्वेशन राईट केलेले आहेत. आता इक्वेशन नंबर 1 मी लिहिलेलं नाहीये कारण हे ब्रीफली एक्सप्लेनेशन तुमच्या बुक मध्ये लिहिलेलं आहे 32 मध्ये इक्वेशन नंबर 1. पण इक्वेशन नंबर 2 जे आहे ते मी लिहिलेलं आहे. ते इक्वेशन 2 हे केमिकल फॉर्म्युलेचा वापर करून इक्वेशन नंबर 2 लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा द सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द केमिकल रिएक्शन इन वर्ड्स कॉल्ड एज द वर्ड इक्वेशन. आता वर्ड इक्वेशन जे आहेत ते तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मध्ये दिसेल. आता सेकंड जे आहे ते वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन फर्दर कंडेन्स्ड फ्रॉम बाय युजिंग द केमिकल फॉर्म्युला. आता कॉपर सल्फेट जो आहे त्या कॉपर सल्फेटचा जो फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे, काय लिहिलेला आहे, CuSO4. हा काय वापरलेला आपण, केमिकल फॉर्म्युला वापरलाय. परत झिंक डस्ट आहे, त्या झिंक डस्टचा पण आपण फॉर्म्युला वापरलेला आहे Zn. हा काय झालेला आहे, केमिकल फॉर्म्युला पण राईट केलेला आहे. म्हणजे सेकंड इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं राईट केलेलं आहे, ए वर्ड इक्वेशन कॅन बी written in further condensed form using the chemical formula. त्या दोन पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, बघा the representation of the chemical reaction in a condensed form using the chemical formula
is called as the chemical equations. ओके, केमिकल इक्वेशन कशाला म्हणतात? ज्यामध्ये तुम्ही केमिकल फॉर्म्युला यूज करून फॉर्म्युला लिहिता, रिॲक्शन लिहिता, त्याला आपण केमिकल इक्वेशन असं म्हणतो. बघा पुन्हा एकदा केमिकल इक्वेशनची डेफिनेशन सांगते. द रिप्रेझेंटेशन ऑफ ए केमिकल रिॲक्शन इन ए condensed from using chemical formula is called as the chemical equations. ओके, आता इथे कॉपर सल्फेटला केमिकल फॉर्म्युला काय आहे? फास्ट बोलायचंय. कॉपर सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय दिलेला आहे आपण इथे? ओके, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हो. कॉपर सल्फेट. ओके, व्हेरी गुड. CuSO4. दीदी 1 मिनिट. दीदी गेटला कोण आहे बघ? तेवढ्या गेटला कोण आहे बघ? अरे गेट उघडले ना. ओके. कॉपर सल्फेट प्लस झिंक. ओके, रिॲक्शन मध्ये आपल्याला काय प्रोडक्ट मिळते? झिंक सल्फेट प्लस कॉपर. ओके, बघा. The representation of the chemical reaction in a condensed from using the chemical formula is called as the chemical equation. In the above equation, copper sulfate and zinc are the reactants. Most important आहे की याच्यामध्ये तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट अंडरस्टँड करून घ्यायचे. तर रिएक्टंट कोणते आहे त्याच्यामध्ये? ओके, बोलायचे फास्ट. Copper sulfate and zinc. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये जे रिएक्टंट आहेत ते कॉपर सल्फेट अँड झिंक आहेत. ठीक आहे, प्रोडक्ट कोणते आहेत? ही पण कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायचे. ओके, बोलायचे फास्ट. अरे बाळांनो, समजलं पाहिजे. आता रिएक्टंट बघा, ही गोष्ट आपल्याला इथेच अंडरस्टँड करून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला दाखवतेच. जे रिॲक्शन करते ते रिएक्टंट आहेत, पण ह्या रिएक्टंटची रिॲक्शन होऊन आपल्याला जे न्यू सबस्टन्स फॉर्म होतात त्यांना आपण प्रोडक्ट म्हणतो. आता ह्याच्यात मधले प्रोडक्ट कोणते असणार आहेत? बघा, प्रोडक्ट जे आहेत ते झिंक सल्फेट आणि कॉपर हे प्रोडक्ट आहेत. बघा, फर्स्ट हे दाखवलेले आहेत ते हे कॉपर सल्फेट आणि झिंक आहेत. यांची रिॲक्शन होऊन जे आपल्याला न्यू प्रोडक्ट म्हणतो. मग फॉर्म झालेले आहेत ते कोणते झालेले? झिंक सल्फेट. ओके, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. झिंक सल्फेट हे प्रोडक्ट आहेत. रिएक्टंट आणि प्रोडक्ट हेही समजलं पाहिजे तुम्हाला. रिएक्टंट आणि प्रोडक्ट समजलेत का रे बाळांनो तुम्हाला? बघा, ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी ची रिॲक्शन झाली, आपल्याला सी हे प्रोडक्ट मिळते. तर ए प्लस बी जे आपल्या लेफ्ट साइडला आहेत ते काय आहेत? रिएक्टंट आहेत, लक्षात घ्या. आणि रिएक्टंटची रिॲक्शन होऊन आपल्याला जे राईट हँड साइडला मिळतात ते काय आहेत? प्रोडक्ट आहेत. ओके, आलं लक्षात ही गोष्ट? येस और नो? यस. बघा, मग आता इथून पुढे लक्षात ठेवायचंय. मी पुन्हा एकदा एक्झाम्पल सांगते. टीच्या एक्झाम्पल कडे आपण येऊया. टीच्या एक्झाम्पल कडे जर आलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा, हे 1 नंबरचं पेज आहे. टीचं एक्झाम्पल मला वाटतं आपण मगाशीच गेलेलं आहे, त्यामुळे नाही येणार इथे.
आता टीचं एक्झाम्पल घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये रिॲक्टंट कोणते आहेत रे? बघू तुम्हाला समजलंय का? जे आपण टीचं एक्झाम्पल घेतलेलं होतं का नाही, तर त्यामध्ये रिॲक्टंट कोणतं आहे आणि प्रोडक्ट कोणतं आहे? वॉटर, शुगर, powder, sugar, milk, reactants, tea, products. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये आपण राईस जो करतो म्हणजे भात जो करतो, त्यासाठी तुम्हाला काय काय घ्यावं लागतं रे? भात आपल्याकडे तयार झालेला आहे, पण भात करण्यापूर्वी रिॲक्टर आपण काय काय घेतलेलं आहे त्याच्यामध्ये? वॉटर, सॉल्ट अँड राईस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग हे रिॲक्टंट झालं आणि प्रोडक्ट काय झालेलं आहे आपल्याकडे? राईस. प्रिपेअर राईस, म्हणजे तो राईस तयार झालेला आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं तर या रिॲक्शन मध्ये फक्त तुम्ही टीला तुम्ही काय घेतलंय? मिल्क घेतलंय, शुगर घेतलंय, वॉटर घेतलेलं आहे. ओके, टी पावडर घेतली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला टी मिळालेला आहे का रे? नो. हा, मग याच्यावर प्रोसेस कशाची झालेली आहे? हीटची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचं हीट. जर हीटच दिली नाही तर टी मिळेल का आपल्याला? नाही. हा, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही रिॲक्शन लिहित असताना त्या रिॲक्शन मध्ये टेम्परेचर, प्रेशर हे काय यूज केले गेलेलं आहे त्याच्याशिवाय आपल्याला, आता आपण रिॲक्शन तर केलेले बघा, रिॲक्शन मध्ये हीट लिहायची का गरजेची आहे, की ज्या पद्धतीने तुम्हाला टीचं मी एक्झाम्पल दिलं, जर टीला आपण जर हीटच दिली नाही तर टी तयार होईल का? नाही होणार. मग ह्याच्यामध्ये रिॲक्शन मध्येही जर काही ठिकाणी आपल्याला जर रिॲक्शन लिहायची असेल तर तिथं तुम्ही हीटचं साईन नाही दिले तर तुमचं मार्क जाऊ शकतो. का? तर तिथे ती रिॲक्शन कम्प्लीट होणार नाहीये. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, आपण जी रिॲक्शन लिहिलेली होती पाठीमागची, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? In above equation, copper sulfate and zinc are the reactants. They react with each other to form the copper particle. And solution of the colorless zinc sulfate as the product have the totally different property. The ionic bond in the reaction copper sulfate breaking ionic bond and product zinc sulfate is formed during this reaction. आता कॉपर सल्फेट मध्ये काय होतंय? आयनिक बॉन्ड आहे, त्याचं काय होतंय? ब्रेकिंग होतं आणि ब्रेकिंग होऊन आपल्याला काय होतंय? तर झिंक सल्फेट हे रिॲक्टर मिळतंय आणि कॉपरचे पार्टिकल हे एक आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होत आहे. आता ह्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहायचे आहेत त्याचे रूल्स पुढे दिलेले आहेत. ठीक आहे. आपण लेक्चर इथे स्टॉप करायचं का पुढे सांगितलं कंटिन्यू तरी चालेल? मॅडम पुढे लेक्चर आहे आता. कोणतं लेक्चर आहे पुढे तुमचं? भुजंग सरांचं. ओके ओके, ठीक आहे. तर मग आपण काय करूया, हा जो नेक्स्ट पॉइंट आहे ना, रायटिंग ए केमिकल इक्वेशन, तो आपण पॉइंट इथे पुढे घेऊया नेक्स्ट पिरियडला, जेव्हा उद्या मी लेक्चर घेणार आहे त्यावेळेला आपण घेऊया रायटिंग अ केमिकल इक्वेशन. पण तुम्हाला सांगते की होमवर्क तुम्हाला काय आहे की जे पाठीमागचं जे आपला मला वाटतं 7 मुलांनी पूर्ण केलेलं आहे, बाकीच्यांचे इनकम्प्लीट राहिलेले, मी आज लास्ट चान्स देते सगळ्यांना की आज संध्याकाळपर्यंत तो होमवर्क सबमिट करा सगळ्यांनीच. मॅडम माझा होमवर्क आला का? मॅडम हो आलेला आहे, हो आलेला आहे. मॅडम माझा. हो तुझा पण आलेला आहे. मी स्क्रीन शेअरिंग करून तुम्हाला सगळ्यांना दाखवते कोणाकोणाचा आलेला आहे तो. हो. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? नाही. मॅडम मॅडम वरती काय म्हटलं? ह्या ऍप वरती होमवर्क पाठवा डबल. हा, मी डेट वाढवते ना त्याची.
तोच असणार आहे होमवर्क, फक्त त्याची मी डेट वाढवते. एवढ्या जणांचा मला होमवर्क दिसते का स्क्रीन सगळ्यांना? नाही मॅडम, मध्ये मध्ये व्हाईट बोर्ड दिसत नाही, पुसट दिसते. पुसट दिसते का? तुम्ही काय करा, उभं धरा मोबाईल, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. तर इथे थोडस मी वरती घेते, ठीक आहे. दिसलं का आता? उभा नाही मोबाईल पकडा मॅडम, नाही म्हणजे दिसत. नाही मॅडम. बर ठीक आहे, मी नाव सांगते कोणाकोणाचं झालंय. संस्कारचं झालंय, करिश्माचं झालेलं आहे, निशिगंधा झालेला आहे, विवेक, परत सहगुप्ता, चैतन्य आणि काजल, एवढ्या जणांचं सबमिट झालेलं आहे. ओके, पुन्हा बघा, संस्कार, करिश्मा, निशिगंधा, विवेक, सहगुप्ता, चैतन्य आणि काजल, एवढ्या जणांचा मला इथे काय झालेलं आहे, तर होमवर्क रिसिव्ह झालेला आहे. ठीक आहे, तर बाकीच्या कसल्याही परिस्थितीत कंपल्सरी होमवर्क सबमिट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मॅडम कोणत्या धड्याची एक्सरसाइज लिहायची होती? मला वाटते तू ती सबमिट केलेली आहेस ना, टॉपिक नंबर 5 सेकंड आणि टॉपिक नंबर सेकंडचे. मी अजून चेक केलेले नाहीयेत, चेक करणार आहे मी आता. तू कोणते सबमिट केलेत त्या ह्याच्यामध्ये? आणि अजून एक, जो व्हिडिओ पाठवलेला आहे की नाही तुम्हाला बघा, तो व्हिडिओ कंपल्सरी पहा. मी तो टॉपिक शिकवणार नाहीये, तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असेल तेवढेच पॉईंट फक्त मी तिथे घेणार आहे. त्यानंतर 4th नंबरचा टॉपिक मी कंटिन्यू करणार आहे, कारण तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी मी. ठीक आहे, बरं, याच्यामध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल, त्या पॉईंट तुम्हाला समजले नसतील, तर ते पॉईंट मी तुमचे घेईन. मॅम आजचं ओके, आज तुम्हाला नाही काही होमवर्क नाहीये, पण तो जो पाठीमागचा जो राहिलेला आहे की नाही, तोच आज कम्प्लीट करायचा आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. पार्ट सेकंड मधला टॉपिक नंबर 3. ठीक आहे, मी पुन्हा एकदा दुपारी पाठवते ते व्हिडिओ हो मॅम. पहा आणि त्याच्यावरून बुक पण समोर घ्या, आणि बुक समोर घेऊन मग तुम्हाला तो टॉपिक लक्षात येईल. चालतंय, ठीक आहे, आपण एंड करूया. तुमचाही तास आहे ना भुजंग सरांचा पुढे? हो. ठीक आहे, मग आपण मीटिंग इथे एंड करूया. ओके, तर सगळ्यांनी अभ्यासात राहा. तुम्ही असं समजू नका की गेल्या वर्षीची ऑनलाईन एक्झाम झाली, त्यांची एक्झामच झाली नाही म्हणून आमची होणार नाही. तर तुम्ही असंच गृहीत धरायची की आमचीही एक्झाम होणार आहे, त्यासाठी आम्हाला तयारी करायची. ऑन द स्पॉट कधीही एक्झाम घेतली तर तुम्ही रेडी पाहिजे. आणि असं समजू नका की त्यांची एक्झाम नाही झाली तर आमची पण नाही होणार, मग आम्ही कशासाठी अभ्यास करू. पण ह्याच अभ्यासाचा उपयोग तुम्हाला 11th 12th ला होणार आहे. हे जर बेसिक समजून घेतलं नाही, हे जर तुम्ही अभ्यास केला नाही, तर तुमचंच नुकसान आहे, लक्षात घ्या. नुकसान कोणाचं आहे? तुमचं आहे. कारण तुम्हाला 11वी 12वीला जे बेस सांगितलं जाणार आहे तो तुमच्या लक्षात येणार नाही, का तर आपण 10th स्टँडर्डच क्लिअर केलं नाही, तर तुम्हाला 11वी 12वीला कसं लक्षात येणार आहे. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका, सगळ्यांनी अभ्यास करा. असं नका करू की ऑनलाईन स्कूल चालले म्हणजे आमची पण परीक्षा होणार नाही, असं अजिबात समजू नका. ऑन द स्पॉट जर परीक्षा घेतली तुमची तर खूप प्रॉब्लेम होतील, लक्षात ठेवा तुम्ही आतापासून. कारण मराठी, हिंदी या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही 2 दिवस आधी करू शकता, पण सायन्स, मॅथ्स हे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत ना, त्या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास एका दिवसात किंवा 2 दिवसात करू शकत नाही. का करू शकता तुम्ही 1-2 दिवसात अभ्यास? ओके, हे सर नो, तुम्ही अभ्यास करू शकता का 1-2 दिवसात? नाही करू शकत. ओके, तर त्यासाठी तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा, घ्या. मी म्हणते सुरुवातीला थोडंसं हार्ड जाईल, पण तुम्ही 1दा 2दा टॉपिक रीड केला, क्वेश्चन आन्सर लिहिले तर तुम्हाला समजणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने अभ्यासाला घ्यायचंय. मी मीटिंग इथे एंड करते, कारण आपण बोलू तेवढं कमीच आहे. आपल्याला दिवस जरी दिला तरी पुरणार नाहीये बोलायला. ओके, तर सगळ्यांना बाय, आणि मी इथे मीटिंग एंड करते. ओके.